नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सहर्ष स्वागत. नेहमीप्रमाणे आज आपण आपल्याकडे आलेली एक पत्रिका आहे, तिचा अभ्यास करणार आहोत. काही वेळेला आलेल्या पत्रिकेचा अभ्यास काय करायचा हा प्रश्न 3 पातळीवर आपल्याला अभ्यास करावा लागतो. काही वेळेला तो सामाजिक असतो, काही वेळेला तो मानसशास्त्रीय असतो, काही वेळेला ज्योतिषीय असतो. सगळेच प्रश्न ज्योतिषीय परिभाषेतून सुटत नाहीत. मग काय असतो तो एकदा तुमच्यासमोर सगळा विषय क्लिअर असावा, म्हणून सगळेच प्रश्न ज्योतिषीय पत्रिकेतून सुटतात अशातला भाग नाही, म्हणून आपण त्या विषय सर्वांच्या समोर घेऊन येत आहोत. विषय असा झाला, एक मुलगी आणि तिची आई ह्या दोघी पत्रिका घेऊन माझ्याकडे आल्या होत्या. मुलगी काहीच बोलत नव्हती. आईनं पत्रिका दाखवली आणि विचारलं की ह्या पत्रिकेत लग्नाचा योग आहे काय. पत्रिका आणि नक्षत्र रास हे बघितल्यानंतर लक्षात आलं माझ्या की पत्रिका जी आहे ती तूळ राशीची आहे आणि आत्ता जुलै 2026ला तूळ राशीला योग आहेत. याचं कारण असं की आत्ता गुरु जो बदललेला आहे 1 जून 2026ला, त्यानंतर 3 राशी म्हणजे मेषरास, सिंह रास आणि धनुरास ह्या राशींना आत्ता गुरुबल नाही आहे. बाकी सगळ्या राशींना गुरुबल आहे. मग तूळ राशीला मी म्हणलं गुरुबल आहे. मग आईचा पुढचा प्रश्न होता की मग ही मुलगी लग्नाला का तयार नाही. ती म्हणती मला लग्नच नको. मग पत्रिकेत काय अशी योग आहेत का की जेणेकरून तिचं लग्न होणार नाही. मग ह्यामध्ये अनेक कंगोरे असू शकतात. म्हणजे त्या मुलीनं स्वतः इतर जागी कुठं पत्रिका पाहिली आहे, किंवा कुठल्या पुस्तकात काय वाचलं आहे, किंवा स्वतः मोबाईलवर कुठली पत्रिका काढून त्याबद्दल काही भविष्य काढून वाचलं आहे का, किंवा तिच्या कुठल्या एखाद्या व्यक्तीनं तिला या पत्रिकेबद्दल असं असं झालं तर असं असं होईल असं काही तिच्या डोक्यात विचार भरवला आहे का, हे प्रश्न आपल्यासमोर उभे राहतात. मग मी म्हणलं तिला की आता थांबा आई, तुम्ही बोलू नका, तिला बोलू द्या. मग ती बोलू लागली. बऱ्याच जागी असं होतं की मुलीला बोलूच दिलं जात नाही आणि आईच बोलत असते. हा सगळ्यात मोठा आपल्याकडचा अवघड प्रश्न आहे. अगदी मुलीला बघायला आले आणि स्वयंपाक येतो का विचारलं तरी सुद्धा आईच बोलते आपल्याकडे. अगं बाई, तिला जरा बोलू दे, मुकी नाही आहे. पण आपल्याकडे हे समजत नाही, थोडा मतिमंदपणा असतो, त्याचा परिणाम असेल. मग मी तिला विचारलं तर तिनं मला सांगितलं की मला विवाह हा विषय काढला तरी संताप येतो. विवाह हा विषयच काढला तरी संताप येतो, त्या संबंधीची भीती वाटते. मग त्या संबंधीची म्हणजे काय तर ती म्हणते मला स्त्री पुरुष संबंधांची भीती वाटते. घरचं काम करणं, सासूचे बरोबर तोंड देणं किंवा घरातली इतर कामं करणं, मुलं बाळं, ह्या गोष्टींची नाही, स्त्री पुरुष संबंधांची भीती वाटते. मग कुंडलीतील कोणत्या दोषामुळे हे होत असावं याचं त्यांना कुतूहल आहे. आता आपण पण हा प्रश्न पहिल्यांदाच विचारात घेतोय की असं काय असेल का, कुठल्या एखाद्या पत्रिकेतल्या दोषामुळं वैवाहिक संबंधामध्ये अडचणी येऊ शकते. परंतु स्त्री पुरुष ह्यांना एकत्र येण्यामध्ये एखाद्या मुलीला भीती वाटते म्हणून ती लग्नालाच सामोरं जात नाही, असं असू शकेल काय, याचा आपण अभ्यास केला आणि मग त्याची काही कारणं आपण शोधली. या विषयाचा विचार करताना तो मला 3 घटकांमध्ये अभ्यास करावासा वाटला. पहिला घटक आहे की ज्योतिषीय दोष, म्हणजे पत्रिकेत काही ज्योतिषीय दोष असू शकतात. दुसरं असं काही मानसशास्त्रीय दबाव जो दिसत नाही आहे, व लहानपणी घरी किंवा शेजारी पाहिलेले काही प्रसंग ज्याचा मनावरती चांगला ठसा उमटला आहे भीतीचा, किंवा काही वेळेला आपल्याकडे एखादी गोष्ट घडली तर ती पाहिली नाही आहे, परंतु ते कसं घडलं हे असं रंगून रोचकपणे सांगितलं जातं. मला आठवतोय तो किस्सा म्हणजे काय, अगदी 5वी-6वीचा विद्यार्थी असताना मला आठवतंय की आमच्या गल्लीत एका मुलीला तिचं लग्न झालं आणि ती गरोदर होती. म्हणजे मला ते गरोदर हे पण काही शब्द माहीत नव्हता, परंतु तिला बाळ होणार होतं असं आमची आई म्हणायची.
म्हणजे साधारण 6व्या 7व्या 8व्या महिन्यात काहीतरी असेल. आणि त्या घरामध्ये त्या नवरा बायकोमध्ये सासूमध्ये काहीतरी भांडणं झाली आणि त्यानं पोटावरती लाथा मारल्या आणि नंतर तिला ॲडमिट केलं. काय झालं काय कळायला मार्ग नाही आणि त्यामध्ये त्या मुलीचा मृत्यू झाला. हार्डली त्या मुलीचं वय होतं 20-21 वर्ष. सगळी गल्ली जमली, पोलीस अमकं तमकं सगळं. आम्हाला त्यातलं एवढं फारसं काही कळत नव्हतं, परंतु तो ऐकलेला किस्सा 40 वर्षापूर्वीचा 50 वर्षापूर्वीचा आजही माझ्या मनावर कोरलेला आहे. म्हणजे असं पण असू शकतं. मग मला सांगा, या प्रकारे मानसशास्त्रीय जर किस्से एखाद्या मुलीनं ऐकले असतील तर तिच्या मनावरती हे सगळं जे आहे हे वाईटच असतं. अशा स्वरूपाचा एखादा कसा उमटला तर ती विवाहाला नको म्हणू शकेल असेल, पण ती आज सांगू शकत नाही नेमकं काय आहे, असं पण असू शकेल. आणि तिसरा बाब म्हणजे काय, तर कळत्या वयामध्ये, कळतं वय म्हणजे साधारण 15 वर्षाच्या पुढे असं आपण मानतो. आप्त किंवा आसपास, आप्तातमध्ये म्हणजे आपल्या पै पाहुण्यामध्ये किंवा आपल्या घराच्या आसपास नवविवाहिता ज्या आहेत त्यांना दिलेली छळवणूक ही बाजारात चर्चेचा विषय असते. व कोणालाही त्यातल्या न मिळालेला न्याय, आपल्याकडे न्याय नावाचा प्रकार आहे, पण त्या मला सांगा, एखाद्या मुलीला सासूने छळून मारलं आणि ते कोर्टात केस गेली, 10 वर्षानंतर तर सासूला शिक्षा झाली, तिला कुठं न्याय मिळाला? तिचा मृत्यूच झाला, तिला कुठं न्याय मिळाला? सासूला फाशीला चढवलं काय आणि तिचे तुकडे तुकडे केले काय न्यायालयानं, तिला काय मिळालं? तिला मृत्यूच मिळाला. म्हणजे कोणालाही न मिळालेला न्याय याचा मनावर झालेला एक परिणाम असू शकतो आणि हा परिणाम माणसाला कोणत्याही प्रकारे विचार करायला भाग पडतो. असं काहीतरी घटना असली पाहिजे. म्हणून आपण त्या मुलीची पत्रिका बघितली. तर ती पत्रिका काय आहे आपण विचार करूया. बघा, 14/8/2019 हे 1994, 14/8/1994ची पत्रिका समोर दिसते तुम्हाला. तुम्ही सुद्धा ही पत्रिका तुमच्या मोबाईलला किंवा तुमच्याकडे जर सॉफ्टवेअर असेल तर त्याला काढून बघू शकता, आहे का बरोबर सगळं ते. रविवार होता, पहाटे 5चा जन्म आहे पुण्यातला. 14/8/1994 म्हणजे आपण जर विचार केला तर साधारणपणे 96 जर धरलं तर ते 4 वर्ष अधिक हे 6, 26 म्हणजे 30 अधिक ते 2, 32 एक वय मुलीचं चालू आहे. कुठल्या आईला वाटणार नाही आपल्या मुलीचं वय 32 आहे, तिचा विवाह व्हावा. मुलगी खाजगी आहे का कुठल्या फर्ममध्ये काम करते, ठीक आहे. 32 वय झालं तरी मुलगी नको म्हणते. आई म्हणते आम्ही 3-4 वर्ष झाले प्रयत्न करतोय पण ती काय तयार होत नाही. शेवटी आम्ही आज त्याच्याकडे काय दोष आहेत का म्हणून बघायला आलो. मग आपण विचार केला, तिची आहे तुळ रास, विशाखा नक्षत्र, 2रा चरण. आणि लग्न कुंडली जर बघितली तर ती आहे कर्क रास म्हणजे कर्क लग्न कुंडली आहे. नक्षत्र आहे पुष्य आणि 2रा चरण. आता ह्यामध्ये आपण पहिल्यांदा बघायचं काय, पहिल्यांदा आपण काय बघू शकतो तर ज्योतिषीय काय दोष आहेत काय. दुसरा भाग येतो तो म्हणजे मानसशास्त्रीय काय असू शकेल काय. आणि तिसरा भाग म्हणजे सामाजिक काय असेल काय. हा भाग जर आपण आपल्या अखत्यारीत कुठला आहे, फक्त ज्योतिषीय भाग आपण तेवढाच विचारात घेणार. पण सामाजिक काय असेल किंवा मानसशास्त्रीय तर आपण तो विचारात घेऊ शकत नाही. कुठल्या सायकॅट्रिकला दाखवलं तर तो सुद्धा हे दोष दूर करेल असं वाटत नाही वाटत. त्याचं कारण असं की बघा, मानसशास्त्रीय दबाव जर असेल तर आपण तो दबाव जो आहे तो काढू शकत नाही. हा तो दबाव आहे ना तो तसाच राहतो शेवटपर्यंत. आणि बालपणी पाहिलेले काही प्रसंग, लहानपणी कुठल्या एखाद्या मुलीला तिच्या सासूनं नवऱ्यानं विनाकारण खूप मारलंय, मारहाण केली, छळवाद केलाय, तिला झेपत नाही असली कामं दिली, ते रडत रडत सगळी करते आहे, हा सगळा प्रकार पाहिलेला असतो, तो मनावर कोरलेला असतो. आणि मग हे असं केलं की असं होतं, हा जो प्रकार आहे. आणि त्याच्याहीपेक्षा आपल्या घरामध्ये नेहमी बघा, मोठे लोक म्हणजे ज्याला आपण म्हणतो की ज्यांचं वय 50च्या आसपास पुढं आहे, स्त्री असतील पुरुष असतील, त्यांचं एक वाक्य नेहमी सगळ्यांच्या तोंडावर फेकलं जातं. कोणाचं लग्न झालंय, कोणाचं कल्याण झालंय लग्न करून. म्हणजे मग तुम्ही का केलं? सगळ्यांना असंच असतंय, हे चेंदे उपसावं लागतात, काही अर्थच नाही, विनाकारणचे असलं झालं, ते आमच्या घरच्याने असलंच बघून दिलं. हे सगळं ऐकून आपल्याला त्याच्याबद्दल तीव्र संताप व्यक्त होतो. आता ही मुलगी कुठंतरी छोटंसं काम करते आहे. ती म्हणाली मला तिथले पुरुष, त्यांची नजर,
त्यांच्या साधारणपणे वागण्याच्या पद्धती, त्या कुठल्या मुलींना किंवा काय त्यातल्या त्यांच्याबरोबर काही स्त्रिया ऑफिसमध्ये आहेत, त्यांची चर्चा, काही नाही अर्थ, हे पुरुष सगळे असलेच, हे असलो त्या बोलत असतात. ह्या सगळ्या बोलण्याचा तिच्यावर परिणाम झाला की एकंदरीत स्त्री ही छेडण्यासाठीच आपण करून घेतो अशा स्वरूपाचं सुद्धा असू शकेल आणि त्याचा परिणाम ती लग्नाला तयार नाही आहे. म्हणून हे काही पाहिलेले प्रसंग, काही ऐकलेले रोचक किस्से, जे किस्से असतात ते रंगवून रंगवून सांगितले जातात. प्रत्यक्षात ते खरे असतात का नाही माहीत नाही, सांगणाऱ्यानं पाहिलेले नसतात, पण ही वस्तुस्थिती आहे. आणि मग कळत्या वयामध्ये आत किंवा आसपास नवयुवकांना दिलेली छळवणूक, आज पेपर जर बघितला तर आजही तीच अवस्था आहे. आता तर काय, अगदी दिल्लीमध्ये त्या धावत्या गाडीमध्ये जी काही त्या मुलीची छळवणूक झाली, त्या लोकांना कुठं काय लगे आम्ही फास्ट ट्रॅक कोर्ट अमकत काही नाही. नंतर काय न्यायाधीश तुमच्या घरी येऊन बसून जर रोज त्यानं कोर्ट चालवणं तुम्हाला निकाल दिला तर त्या मुलीला काय मिळालं? हे फास्ट ट्रॅक वगैरे सगळी फसवणूक आहे. तात्पुरतं होतं, पुन्हा तो वरच्या कोर्टात, पुन्हा वरच्या कोर्टात, पुन्हा वरच्या कोर्टात जात राहतो आणि तो निर्दोष सुटतो, काहीही होत नाही त्याला. तो तात्पुरता आत राहील, पण त्या मुलीला काय मिळालं हा प्रश्न आहे. म्हणजे मरणारा मेलाच, त्याला पुढं आयुष्य भोगायला मिळालं नाही. त्याला ही जी भीती आहे त्याच्यामुळची, ती सगळ्यात मोठी आपल्याला त्रासदायक आहे. मग कदाचित ह्या सगळ्या भीतींमुळं सुद्धा जर काय असेल तर त्यामध्ये दोष काय आहे आपण जर बघितलं तर आपण सांगणार ज्योतिषीय त्रास काही आहे काय. मग आपण त्याचं विश्लेषण करूया. आता ह्या पत्रिकेकडे पाहिल्यानंतर लक्षात येईल की ह्या कुंडलीत काही दोष आहेत. माझ्यामध्ये ह्या कुंडलीत 8 दोष आहेत. ह्या 8 दोषांचा परिणाम म्हणून त्या मुलीची मानसिकता ही या स्वरूपाची झालेली असेल. कदाचित त्याचा थोडाफार कमी जास्ती परिणाम असेल, पण ह्याला काय आपण केलं उपाय तर तो हळूहळू हळूहळू कमी होईल, पण एकदम कमी होणार नाही. पण जेव्हा हे करत असतो तेव्हा तिचं सायकॉलॉजिकल काउन्सिलिंग करणं हा सगळ्यात मोठा भाग असतो की बाई ग, तुझ्यामध्ये हे दोष आहेत आणि हे कमी करण्यासाठी आपण हे करत आहोत. असं जर केलं तर होम करत असताना किंवा तिचा आपण एखादा उपाय करत असताना तिला जर या पद्धतीने सगळं सांगितलं तर निश्चितपणे माणसाच्या मनावर त्याचा परिणाम होतो आणि सायकॉलॉजिकल डिप्रेशन कमी होतं. हा अतिशय सुंदर अनुभव आजपर्यंत आहे. परिणाम यातले दोष काय आपण बघूया. यातला पहिला दोष आहे की हिचा जन्म विशाखा नक्षत्रावरचा आहे. विशाखा हे त्रिपाद नक्षत्र आहे. साधारणपणे असा एक परिणाम दिसतो की विशाखा नक्षत्रामध्ये जर जन्म झाला असेल तर आपल्याला कोणतंही फळ हे साधारणपणे 75% मिळतं आणि 25% आपलं काम अडून राहतं. आणि ते राहतच आपण इतके प्रयत्न करतो पण फारसं यश येत नाही. ज्याला आपण म्हणतो की हत्ती गेलं आणि शेपूट राहिलं, ही म्हण त्यातून आलेली आहे. काही नाही, सगळं झालं, फक्त साहेबांची एक सही राहिली बघा, असं म्हणता म्हणता 5 वर्ष जातात. त्यांनी साहेब बदलून जातात आणि सही राहते आणि ते काम रडतं. असं का व्हावं तर ह्याला काही त्रिपाद नक्षत्रावरचे जन्म कारणीभूत असावेत असा आत्तापर्यंतचा आमचा अनुभव आहे. दुसरी गोष्ट अशी की तिचा जन्म विष्टीकरणावर आहे. विष्टीकरण म्हणजे चकचकीत मनोविकृती. हा मनोविकृती म्हणजे काय, आपल्या स्वभावामध्ये असा एक दोष तयार होतो की एखादी गोष्ट मला म्हणल किंवा मला वाटेल ती ताबडतोब झाली पाहिजे, नाही झाली तर मग माझा क्रोध उफाळून येतो. आणि आपल्या हातात नाही आहे ना हे. जी गोष्ट आपल्या हातात नाही त्याचा क्रोध येऊन आणि आपण स्वतःवर किंवा समोरच्यावर आग पाकड करून किंवा पाय आपटून किंवा आदळापट करून हा प्रश्न सुटणार नाही आहे. हे वस्तुस्थिती समोर आहे, पण विष्टीकरणामध्ये हे आपल्याला समजत नाही. परिणामी आपण त्याला म्हणतो की मनोविकृती आहे. ही मनोविकृती हा सगळा प्रकार कमी होण्यासाठी याला काउन्सिलिंग गरजेचं आहे. त्यानंतर काही प्रकार असा दिसतो याच्यामध्ये, तिच्या आईवडिलांनी तिच्या परस्पर काही मध्यस्थाना, काही पाहुणे म्हणजे आईचे भाऊ, आईच्या बहिणी, त्यांचे मिस्टर, वडिलांचे भाऊ, त्यांची बायको म्हणजे काका काकी, त्यानंतर वडिलांची बहीण आत्या, तिचा नवरा किंवा इतर पाहुणे ओळखीचे, ह्या मित्रपरिवार किंवा काय मंडळातले लोक आमच्या, तर या लोकांना तिच्या पत्रिका, जन्मतारखा, वेळा, त्याला आपण म्हणतो बायोडेटा, हे सगळं दिलेलं आहे. आई म्हणली मी सगळं वाटप केलं, त्यासाठी तिची कशाला परवानगी पाहिजे. तरीसुद्धा कुणाकडूनही काहीही रिप्लाय येत नाही. याचं कारण काय असावे तर जेव्हा ही पत्रिका आपण बघतो तेव्हा इथं मंगळ दिसतो आपल्याला. त्याला व्ययात मंगळ शब्द म्हटलेला आहे. प्रत्यक्षामध्ये आपण जर दाते पंचांग पान नंबर 11
त्यातला नियम क्रमांक 2 बघितला तर तसं न म्हटलंय त्याच्यामध्ये की जर मिथुन राशीचा मंगळ असेल किंवा कन्या राशीचा तर तो निर्दोष आहे. आता इथं हा मिथुन राशीचा मंगळ आहे तो निर्दोष आहे. ही पत्रिका मंगळाची नव्हे. त्याच्याबरोबर दुसरा म्हणजे क्लॉज म्हणून त्याच्यामध्ये येतो काय तर ह्या पत्रिकेमध्ये शेजारच्या घरात रवी असेल तरी सुद्धा हा मंगळ दोष नव्हे. परंतु बऱ्याच वेळेला हे ज्योतिषाकडे न जाता स्वतःच घरातल्या घरात मोबाईलवर त्या मुलाची मुलीची पत्रिका किंवा तारखाने वेळ टाकून जर काढून बघितलं तर ती पत्रिका लगेच दाखवते मुलीला मंगळ दोष आहे. व्ययात मंगळ म्हणजे फार खर्चिक आहे, उदळी आहे असा त्याचा अर्थ ज्योतिषी काही सांगतात. आणि मग ही असली मुलगी होय नकोच, मंगळाची होय नकोच, मग लोक ती पत्रिका बाजूला काढून ठेवतात आणि रिस्पॉन्स काही देतच नाहीत. असं होत राहतं. त्यामुळं आपलं नेमकं काय आहे, चुकतंय का काही, ज्योतिषांचं काही चुकतंय का, आपण त्या मोबाईलमध्ये जाऊन बघत असतो तर मोबाईलला हेड नावाची वस्तू आहे. हे सगळे निर्णय ब्रेनचे आहेत पण आपल्याला तेवढी समज नसते. त्यामुळं मग आपण घरीच बघतो आणि आपल्या पायावर दगड मारून घेतो. फार लोकांचा हा प्रॉब्लेम मोठा आहे. आणि मग हे विलंबाची कारणं झाली की माणसाचा एखाद्या गोष्टीला विलंब होत असेल तर आपण म्हणतो राहू द्या. आता मग बघा साधा हॉटेलात गेलात तुम्ही आणि काहीतरी एखादी ऑर्डर दिली आणि अर्धा पाऊण तास झाला आणि ती मिळत नाही आहे, ते म्हणतात थांबा तयार व्हायला लागलेला आहे, तर आपण शेवटी राहू दे ऑर्डर कॅन्सल म्हणून निघतो. म्हणजेच काय तर आपला त्यातला इंटरेस्ट कमी व्हायला लागतो. आपल्याला ते नको वाटतं. उशीर असेल एखाद्या गोष्टी तर मला ती नकोच. कदाचित लग्नाला फार उशीर होतोय, देऊन सुद्धा काही रिस्पॉन्स नाही म्हणून सुद्धा ही नकारात्मकता असू शकते. मग आपल्याला ही मानसशास्त्र लक्षात येत नाही. त्यानंतर चौथा प्रकार आहे राहू गुरु युती. हा राहू गुरु युती जी आहे ती हिच्या सुखस्थानामध्ये तूळ राशी चंद्र आहे त्यांच्याबरोबर असणारे राहू गुरु युती. राहू गुरु युती म्हणजे काय तर ह्याला त्यांनी चांडाळ योग असा शब्द वापरलेला आहे. म्हणजे काय तर ज्योतिषी असं सांगतात की एक उच्चतम चांगली बुद्धिमत्ता असलेला आणि एक नीचतम अतिशय बुद्धिमत्ता नसलेला असे दोन घटक एकत्र करायचे. राहू आणि गुरु किंवा राहू आणि केतू याला चांडाळ योग म्हटलं. वर्गातला अत्यंत हुशार मुलगा आणि अत्यंत द्वाड जो निर्बुद्ध आहे असा मुलगा ह्यांची मैत्री झाली तर काय होणार, त्याचंही कल्याण होणार नाही, ह्याचं काय त्याच्या डोक्यात जाणार नाही आणि तो काय म्हणतो ह्याला कळणार नाही, त्याच्या समजावण्यात त्याचं आयुष्य जाईल. म्हणून या प्रकारची मैत्री उपयोगाची नाही आहे. आलं लक्षामध्ये. म्हणून राहू गुरु युती असेल तर साधारणपणे चांडाळ योगामध्ये असं सांगितलं जातं की मुलीची मैत्री ही चांगल्या मुलींबरोबर किंवा मुलांबरोबर नाही आहे. त्यामुळे हिच्यावर होणारे संस्कार, हिला मिळणारा सल्ला ह्या गोष्टी चांगल्या नसतील. म्हटल्यानंतर माणूस 10 वेळा विचार करतो हिची शांती करायला पाहिजे कशाला म्हणून तो कॅन्सल करतो. बऱ्याच वेळा हेही प्रश्न येतात. ह्याची पण शांती केली जाते, सांगितलं जातं. आपल्याला जोपर्यंत कळत नाही, ज्या वेळेला कळेल की माझी मैत्री चुकीच्या व्यक्तीबरोबर व्हायला लागलेली आहे तेव्हा आपण त्यातनं एक्झिट घेतो, बाहेर पडतो, खोटं बोलतो आणि त्यांना टाळायला सुरुवात करतो आणि आपण त्यातून बाहेर पडून पूर्ण त्या व्यक्तीपासून बाजूला जाऊ शकतो. हे शक्य आहे पण हे तुम्ही स्वतः ठरवायला पाहिजे. आईवडिलांनी सांगून हे प्रश्न सुटणार नाहीत. कुणीतरी सारखं तुमच्यावर वास ठेवून ते चांगलं नाही असं सांगून कळत नाही. तुम्हाला चांगलं वाईट हे कळण्याची जाणीव असते. पण बऱ्याच वेळेला उलटं होतं. चांगल्या मुलांना किंवा चांगल्या मुलींना मैत्रिणी ज्या आहेत त्या चांगल्या मैत्रिणींना टाळलं जातं आणि नको त्या ज्यांच्या सवयी चांगल्या नाहीत, ज्यांच्याबरोबर आपण मैत्री करायला नाही पाहिजे अशांची मैत्री हवीशी वाटायला लागते आणि मग आपण घरच्यांना खोटं बोलून त्यांच्याशी जवळीक जास्त असतो आणि त्याचे व्हायचे तेच परिणाम आयुष्यात होतात. हाही प्रकार याच्यामध्ये प्रचंड मोठ्या प्रमाणावर दिसून येतो. म्हणून राहू गुरु युती किंवा राहू केतू गुरु युती याला चांडाळ योग असं म्हटलेलं आहे. 5 यामध्ये शुक्र नीचेचा चंद्रासह. शुक्र साधारणपणे विवाहाचा कारक ग्रह गुरु आणि शुक्र मानले जातात. मग आता ह्यातला जो शुक्र आहे तो साधारणपणे आहे बघा हा इथं आहे, पराक्रमाच्या स्थानामध्ये आहे. आप्त म्हणजे आपले पै पाहुणे जे आहेत यांच्याकडून जर सारखं विचारलं जात असेल तर साधारणपणे शुक्र नीचेचा चंद्रासह आणि शेजारी चंद्र आहे बघायच्या. म्हणून शुक्र नीचेचा असेल तर साधारणपणे होतं काय, शुक्र नीचेचा असताना आपल्याला विवाहाबद्दल, विवाह संबंधाच्या बद्दल हे जे आपण ऐकलेलं असतं त्याचे चुकीचे परिणाम आपल्यावर होतात. मुळात शुक्र हा शब्द जो आहे तो जिभेवरची सरस्वती दाखवतो. उच्चतम असेल तर आपल्याला चांगले चांगले शब्द, चांगलं सगळं ऐकायला मिळतं. पण नीचेचा असेल तर आपल्याला सगळं चुकीचं ऐकायला मिळतं.
आणि चुकीच्याच गोष्टी आपल्या तोंडातून बाहेर पडायला लागतात. हा सगळा भाग बघितला तर साधारणपणे जिभेवर असणारी सरस्वती आणि अवदसा ह्या दोन गोष्टी आहेत. मग शुक्र निश्चित असताना जर जिभेवर अवदसाच असेल तर आपल्या तोंडून सगळे शब्द असे चुकीचे येत राहतात आणि चुकीच्या शब्दामुळं सुद्धा आपलं बोलणं, चालणं, विचार करणं ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत ना त्या चुकीच्या पद्धतीनं पुढे जातात. म्हणून आपल्याला नकारात्मक गोष्टी जास्त सुचतात. त्यानंतर बुध अस्तंगत आहे. बुध म्हणजे आपली बुद्धी, हा अस्तंगत आहे. अस्तंगत म्हणजे काय, तर तो खूप कमी प्रमाणात आपल्या संपर्कात आहे. बुद्धी आहे पण मला वापरायची क्षमता नाही आहे. म्हणजे लुना वापरणाऱ्या माणसाला जर आपण बुलेट घेऊन दिली तर तो म्हणतो आहे छान आहे सगळं, मला वापरता येत नाही. बुद्धी असते बऱ्याच वेळेला, हुशार असतात, सगळं माहीत असतं, सगळं येत असतं, पण ती वापरता येत नसते. कुठं काय कशी वापरायची ह्याची जर टेक्निक नसेल तर बुध अस्तंगत आहे असं म्हणतात. म्हणजे बुद्धी असून सुद्धा आपण ती जर वापरत नसू तर त्याचा परिणाम असा होतो की ती तशीच राहते आणि आपल्या कामाला येत नाही. हा सगळ्यात मोठा भाग. मग ही हुशार असेल मुलगी, सगळं असेल, सगळं चांगलं, पण हिची बुद्धी जी आहे ना ती कमी प्रमाणात वापरत असेल. म्हणजेच काय, कुणी काय सांगितलं तर ते तपासता येतं आपल्याला. कुणी चुकीचं काय सांगितलं तर आपण त्याला प्रतिवाद करता येतो, आपल्याला त्याला विचारता येतं. परंतु हे लक्षात येत नाही, पेपरमध्ये वाचलेल्या घटना किंवा कुणी तर काही सांगितलं असेल तर ते खरं खोटं तपासावं लागतं. खरं खोटं तपासावं लागतं. मीडियामधून म्हणजे मतलब मास मीडिया असेल, पत्रकारिता असेल किंवा आपल्याला मिळणारी टी व्हीवरची माहिती असेल किंवा आपल्याला शेजाऱ्यांच्याकडून किंवा इतरांच्याकडून किंवा मोबाईलवर येणाऱ्या क्लिप्स काय असलं तर त्या सगळ्याच गोष्टी सत्य असतात असातला भाग कधीच असत नाही. त्यामध्ये असत्याचा भाग मोठा असू शकतो, बारक्या गोष्टी मोठ्या केलेल्या असतात. त्याचा आपण आपल्या मनावर परिणाम करून घेता कामा नये. नेहमी दोन गोष्टी तपासायच्या. मग जगताना तुम्ही न्यायाधीश म्हणून जगायला हवं. म्हणजे एखादी चुकीची गोष्ट एखाद्या माणसानं मोठ्या प्रमाणात ओरडून सांगितली असेल तर शांतपणे ऐकून घ्या आणि बरोबर काय आहे ती तपासा, मग तुमचा निर्णय ठरवा. लगेच आपण क्रोधी होऊन, संतप्त होऊन आपली प्रतिक्रिया व्यक्त नाही, चुकीचं आहे. परंतु बुध अस्तंगत असताना ह्या गोष्टी जास्त होणे शक्यता असते. त्यानंतर हा जर बघितला तर 7 विशाखा नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र लग्नात आहे. ही दोन्ही नक्षत्र हिच्यावर परिणाम करत असतात. आता हे विशाखा नक्षत्र आहे ते व्याघ्र योनीचं आहे. व्याघ्र योनीचं आहे म्हणजे आपण वाघासारखं एखाद्या गोष्टीची मोठी गर्जना करतो, ज्याला भीष्म प्रतिज्ञा म्हणतात. करणार नाही म्हणजे करणार नाही, मला नको ते लग्न. अरे का न, मी ठरवलं. म्हणजे अरे विचार कर, काय वाटेल ते बडबडू नये 4 लोकांच्या समोर. असं का होतं, तर ते नक्षत्र जे आहे त्याची व्याघ्र योनी आहे ती अंध आहे. व्याघ्र योनी 2 प्रकारची आहे, लक्षात घ्या. व्याघ्र योनी एक अंध आहे आणि एक सुलोचनी आहे. म्हणजे गर्जना करताना सुद्धा आपण आंधळेपणाने जर करत असू तर अडचण आहे. अंध आहे. आणि पुष्य नक्षत्र जर लग्न बघितलं आपण तर ते साधारण पुष्य नक्षत्र आहे, त्याची योनी मार्जार आहे आणि ती मंद आहे. मंद आहे म्हणजे विचार लगे होतच नाही, बघू निवांत असे जर शब्द असतील तर एक अंध आणि एक मंद अशा स्वरूपाचं जर आमची विचार करण्याची क्षमता असेल तर साधारणपणे आमच्या विचारांना योग्य दिशा, ज्याला सुलोचनी म्हणतो, ती नसते. मग आपल्याला गरज असते आपल्याला सल्ला देणाऱ्या माणसाची. मग सल्ला देणारा माणूस म्हणजे गुरु आणि तो चांगला असला पाहिजे. मग या पत्रिकेमध्ये गुरु राहू युती आहे. मग तुम्ही सल्ला कोणाचा घेणार, तर जी चांगली नाही अशा व्यक्तीचा, जिचे विचार चांगले नाहीत, जिचं वागणं चांगलं नाही, जिच्या मनामध्ये तुमच्याबद्दल चांगल्या भावना नाहीत, अशा व्यक्तींचा जर मी सल्ला घेतला तर तो मला चांगला सल्ला देईलच याची शक्यता फार कमी असते. त्यामुळं नेमकं आपलं चुकतं ते म्हणजे अरे त्याला विचारून मी हे केलं, हे असं नको होतं, मला वाटत होतं ते बरोबर होतं माझं, असं नंतर वाटतं आपल्याला. त्यामुळं साधारणपणे गुरु राहू युती असेल तर हा धोका 7 नंबरचा म्हणजे संभवतो जास्त, तो परिणाम त्याच्यामध्ये असेल. आपण इतकं डिटेल तिला विचारू शकत नाही, तिचं ऑब्झर्वेशन करू शकत नाही, तिच्याबरोबर राहू शकत नाही. आता आईला पण ह्या गोष्टी, तिच्या मैत्रिणी कोणत्या चर्चा काय करतात, ती ऑफिसमध्ये कशी राहते, कोणाबरोबर आहे, त्या कुठल्या कुठल्या मैत्रिणी आहेत, त्यांचं बॅकग्राऊंड काय, त्यांच्या जाती कुठल्या आहेत, त्या काय काम करतात, त्यांचं घरं कुठं आहेत, हे काय माहीत नसतं एवढं. त्यामुळे त्यांच्यातल्या ह्या सगळ्या गोष्टींचा परिणाम त्यांच्यावर होतो. परिणाम असा होतो की माणसाचं मन मनोविकृत व्हायला लागतं. आणि शेवटचा 8वा की ही जर महादशा बघितली आत्ता
तर आत्ता तिची 7/7/2026 तिची महादशा ही बुधाची चालू आहे. आणि बुधाच्या महादशेमध्ये आत्ता 2029 पर्यंत तिची बुधाचीच आंतरदशा सुरू असणार आहे. म्हणजे अजून किमान 2 ते 2.25 वर्ष साधारणपणे हिची बुधाच्या महादशेमध्ये बुधाची आंतरदशा अशी जर असेल तर साधारण आपण विचार करतो की ह्या मुलीच्या आयुष्यात तिचा विचार तसाच राहून ती लग्नापासून दूर राहील. आणि एका ठराविक टप्प्यानंतर तुम्ही लग्न करतो म्हणतात. आता 32 आहे, 29 पर्यंत 35ला असेल. 35 नंतर समजा हुरूप आला, लग्नाची इच्छा झाली आणि लग्न केलं तर परत मुलांचे प्रॉब्लेम येणार, डिलिव्हरीची मुले व्हायची प्रॉब्लेम येणार, वयाचा प्रश्न येतो. त्यानंतर त्या वयाला किती वयाचा मुलगा शोधायचा, 35 वयाची मुलगी, 40 वयाचा मुलगा, त्यांना मुलगा म्हणावा का त्याला बापया म्हणावा का पुरुष म्हणावा का हिला तर मुलगी म्हणावं, कुठल्या जिभेनं बोलायचं सांगा मला. म्हणजे ह्याही प्रश्नाचा विचार त्यांनी स्वतः करावा लागतो की आपल्या वतीनं जे पुढं जातात त्यांना 35 आणि 36 वर्षाची मुलगी आमची लग्नाची आहे असं म्हणणाऱ्या आईवडिलांची जीभ तर रेटणार आहे का हो? हाही विचार त्यांनी करायला पाहिजे. पण हे त्यांना काउन्सिलिंग होत नाही. परिणामी हा सगळा प्रकार कुंडलीतील दोषांचं, मग ह्याचं कशाची शांती करणार? विशाखा नक्षत्राची शांती आहे, विष्टीकरणाची शांती आहे, व्यायात मंगळ आहे त्याचा जप करायला हवा, एखादं रत्न वापरायला हवा. मुळात तो मंगळ दोष नाहीच आहे, पण आपल्याला जी भीती फोबिया आहे, मला मंगळ आहे, मला मंगळ आहे, मला मंगळ आहे, हा फोबियाच आपल्याला काय करतो, फोडून काढतो आतला. त्यानंतर राहू गुरु युतीमध्ये आपल्याला चुकीची काय म्हणतात माणसं मिळतात आणि चुकीच्या माणसांमुळे चुकीचे विचार आपले तयार होतात. शुक्र निश्चित असल्यामुळं काय होतं तर आपली त्या दृष्टिकोनानं त्या विवाहित संबंधाकडे बघायची दृष्टी बदलते आणि चुकीचीच दृष्टी तयार होते. बुध अस्तंगत आहे, आपली बुद्धी स्वतःचे काम करत नाही, त्यामुळे लोक आपल्यावर विचार लादत राहतात. विशाखा नक्षत्र आणि पुष्य नक्षत्र हे दोन्ही अंध आणि मंद असल्यामुळं साधारणपणे आपण स्वतः विचार करायला कुवत आपली चांगली असताना सुद्धा आपण विचार करत नाही. हा जर प्रकार, आणि हा अशक्य आहे. मी काय म्हणतो ते पुन्हा एकदा बघा. आपली कुवत चांगली असताना सुद्धा आपण विचार करण्याला पात्र असतो का? तुम्हाला 2 मिनिटात उदाहरण देतो. 2 मिनिटं बघा. तुम्ही भाजी मंडईत जा, एखादी भाजीवाली बसली असते, ती फार शिकलेली नसते, तिच्यासमोर चांगला उच्च शिक्षित माणूस किंवा स्त्री छानपैकी शिकलेली मस्त गाडी बिडी लावते, अमकं तमकं करते आणि तिच्याकडनं काही सामान घेते. काय घेतलं? टोमॅटो अर्धा किलो, ढबू पाव किलो, 2 मेथीच्या पेंड्या, 5 किलो कांदे. हां, आता मला सांगा, हे एवढ्याचे ते तेवढ्याचे ते तेवढ्याचे, हे एवढे हे एवढे हे एवढे बेरीज केली आणि सांगितलं हे बघा मावशी हे 240 रुपये होतात, हे 500 रुपये, मला 260 रुपये परत द्या बरं, असा म्हणणारा माणूस दिसतो का बघा आपल्याला? किती झाले त्यांना विचारतो. मग त्यांनीच बोटावर हातावर मोजून बेरीज करतात आणि सांगतात एवढे झाले. मग त्यात 10 चुकले, 10 20 ज्या जर हे गप द्यायचे आणि परत यायचं. स्वतःची बुद्धी वापरायचीच नाही का? हो, असंच करतो आपण. बुद्धी वापरण्यासाठी नसतेच बुद्धी. मग त्यावेळेला आपण काय करतो, भिरभिरती नजर सगळ्या गावाकडे बघत बसतो. अरे तुझ्या व्यवहाराचा हिशोब तू कर ना. पेन घे, हातावर कर, तोंडी कर, कागद घे, कागदावर कर, कसंही करता येतं. पण आपण करतो का? नाही करत. हा सगळा प्रकार असतो अंध आणि मंद. हा सगळा आपण त्यातच असतो, कारण आपली प्रवृत्ती ती आहे. आणि मग बुधाच्या महादशेत बुधाची अंतर्दशा असेल तर तोपर्यंत आपण काय करायचं, बुधाचा जप करत राहायचा. आणि हे केल्यानंतर जर प्रश्न सुटला तर कदाचित त्या आईवडिलांना आपण ते सगळं करून दिल्याचो पुण्य लाभलं तर मग त्यांना किती वर्षानंतर कधी पाहिजे होतं आणि कधी लाभलं हे जर बघितलं तर कृतकृत्य होतील. त्यामुळं ह्या मुलीचा विवाह जो आहे त्याची भीती का वाटते, तर हे जर सगळं काउन्सिलिंग केलं तर तिला निश्चितपणे आनंद मिळेल. पण हा आनंद तिला का मिळू दिला नसेल याचा जर बारीक विचार केला तर शनी कुंभ राशीत 8म स्थानामध्ये आहे. आणि 8म स्थानामध्ये असलेला शनी म्हणजे आनंद, तो अष्टमात असेल तर आनंद मिळू देत नाही. म्हणजे इतकं सगळं असून देखणे पण आहे, शिकलेली आहे, उच्च शिक्षित आहे, विचार करू शकते, घरचं सगळं चांगलं आहे, वडील नोकरीत आहेत, आई नोकरीला आहे, छान स्वतःचं घर आहे, स्वतः गाडी वापरते, इतकं सगळं असून देखील तुझ्या आयुष्यात आनंद का नसेल, तर स्वतःच्या राशीतला शनी 8म स्थानात आला असेल तर बाई ग, तू कधी शहाणी होणार? तुला तो शनी कधी शहाणपण देणार? शनीच्या महाशेषण कधी सुटणार? यासाठी योग्य वेळी त्या पत्रिकेचं काउन्सिलिंग करून घेऊन माझ्या पत्रिकेत काही दोष आहेत का हे जर बघितलं असतं तर आत्तापर्यंत निश्चितपणे झाला असता विवाह. पण आत्ता इतक्या उशिरा असेल तर हे सगळं काउन्सिलिंग
त्याचं काय असेल ते होम हा सगळा प्रकार जर करायचा झाला तर त्याचे लगेचच्या लगेच परिणाम सगळे होऊन झट इंजेक्शन दिलं की ताप उतरतो तसे प्रकार होणार नाहीत. त्याला वेळ लागतो, पण निश्चितपणे हे होईल आणि ती विवाह करेल. आम्ही तिला ह्या सगळ्या गोष्टींचं काउन्सिलिंग केलं, सांगितलं, परंतु लगेच परिणाम जाणवत नाहीत. हो म्हणाली, मी विचार करते. तिला विचार करून तिची बुद्धी पालटून हे सगळं छान स्वीकारायची संधी मिळो अशी मी प्रार्थना करतो आणि थांबतो.